25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मित्रमंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात. खरं तर येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. बायबल या ख्रिश्चन धार्मिक ग्रंथानुसार येशू हा ईश्वराचा पुत्र आहे. ख्रिस्त इतिहासातील काही प्रकरणांचा अभ्यास केला पण ते 7 सीझनमध्ये येशूचा जन्म झाला होता. येशूच्या जन्मतिथीवरून अनेक मतमतांतरे आहेत, पण रोमन साम्राज्याच्या दरम्यान कॉन्स्टँटाईनच्या काळात या तिथीला मान्यता मिळाली आणि तेव्हापासून 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. येशूचा जन्मदिवस जनतेपर्यंत पोहोचवणारी व्यक्ती म्हणजे सेक्स्तुस ज्युलियस आफ्रिकानुस. सेक्स्तुसनं इसवी सन 222 ख्रिस्ती इतिहासात या तिथीचा उल्लेख केला. याआधी ख्रिसमस साजरा करण्यासाठी कोणतीही तारीख वा दिवस निश्चित नव्हता. येशूच्या जन्माची एक कथा फार प्रचलित आहे. ईश्वराने गॅब्रिएल या त्याच्या दूताला मरियमकडे पाठवले. गॅब्रिएलने मरियमला, तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा जगाचा तारणहार जन्माला येणार आहे. तुझ्या मुलाचं नाव येशू असेल. तो जगाचा उद्धार करेल, तसंच तो सर्वोत्तम राजा बनेल असा दृष्टांत गॅब्रिएलनं मरियमला दिला. ज्यावेळी मरियमला येशूच्या जन्माचा संकेत मिळाला तेव्हा ती अविवाहित होती. काही दिवसांनी मरियमचं जोसेफ नावाच्या तरुणासोबत लग्न झालं. लग्नानंतर मरियम नाझरत येथे स्थायिक झाली. नाझरत हे इस्रायलमधील एक शहर होतं. त्या काळी नाझरत हे रोमन साम्राज्याचा भाग होतं. मरियमनं मध्यरात्री एका गोठ्यात येशूला जन्म दिल्याची मान्यता आहे. येशूचा जेव्हा जन्म झाला तेव्हा येशूच्या जन्मस्थळापासून काही अंतरावर काही मेंढपाळ त्यांच्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. असं म्हटलं जातं की ईश्वर स्वतः देवदूताचं रूप धारण करून तिथे पोहोचले व त्यांनी मेंढपाळांना या शहरात एका देवदूताचा जन्म झाला आहे, तो स्वतः ईश्वर आहे असा संदेश दिला. त्या देवदूताच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मेंढपाळ त्या नवजात बाळाला पाहण्यासाठी पोहोचले. बघता बघता येशूची कीर्ती सगळीकडे पोहोचली आणि येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. येशू परमेश्वराचा मुलगा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी तो पृथ्वीवर आला आहे अशी लोकांची मान्यता होती. अशा प्रकारे येशूला ईश्वराचा पुत्र समजून त्याचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. लालबुंद कपडे घालणारा आणि सर्व लहान मुलांना भेटवस्तू वाटत फिरणारा सांता क्लॉज हे ख्रिसमसचे मुख्य आकर्षण आहे. ख्रिसमस ट्री सजवणे, एकमेकांना केकची मेजवानी देणे, नवीन कपडे घालून ख्रिसमस साजरा करणे अशा प्रकारची प्रथा शतकानुशतके सुरू राहिली. सांता क्लॉज म्हणजे संत निकोलस 4थ्या शतकात मायरा म्हणजेच आधुनिक तुर्की येथे ते एक बिशप होते. ते त्यांच्या दानशूर स्वभावासाठी आणि गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी प्रसिद्ध होते. संत निकोलसच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून त्यांच्या नावाने दानधर्म करण्याची प्रथा सुरू झाली. कालांतराने संत निकोलसची कथा सांता क्लॉजच्या रूपात विकसित झाली. सांता क्लॉज रात्री घरोघरी जाऊन लहान मुलांना भेटवस्तू ठेवतात अशी मान्यता आहे. ते लाल रंगाचा पोशाख, पांढरी दाढी आणि काळे बूट घालतात. त्यांच्या हातात एक भली मोठी थैली असते ज्यात मुलांसाठी खेळणी आणि इतर भेटवस्तू असतात. ख्रिसमसच्या रात्री ते रेनडिअरच्या गाडीत बसून आकाशमार्गे भल्या मोठ्या थैलीतून अनेक भेटवस्तू लहान मुलांना रात्री आणून देतात अशी एक भ्रामक मान्यता आहे. अशा प्रकारे ख्रिसमस ही ख्रिस्त समाजासाठी वर्षानुवर्षे चालत आलेली एक परंपरा आहे. ख्रिसमस हा सण जगभरातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.